इराण इस्रायल युद्धानं खाद्यतेलाच्या दरात उसळी। जगभरातून मागणी वाढल्यानं घाऊक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये 3 ते 4 रुपयांची वाढ। महापालिका निवडणुका 1 महिना लांबणीवर। पालिकेतील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्यांची मुदतवाढ। 4 सप्टेंबरऐवजी 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेची मुदत। दिवाळीनंतरच पालिका निवडणूक होण्याची शक्यता। नाशिकमधील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याची नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद। 31 जुलैपर्यंत अलमट्टी धरणामध्ये 50%च पाणीसाठा। महाराष्ट्र सरकारची कर्नाटक सरकारला विनंती, मात्र धरण जून महिन्यातच 61% भरलं। मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 2 ते 3 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रातील घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातील 2 दिवसाच्या मुक्कामानंतर जेजुरीला मार्गस्थ। टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी जेजुरीकडे रवाना। महाराष्ट्रात कोरोनाचे 33 नवे रुग्ण। मुंबई पुण्यामध्ये प्रत्येकी, तर ठाण्यामध्ये 4 आणि नवी मुंबईतील 2 रुग्णांचा समावेश। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 296।